एका पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. मी डॉक्टर अभ्यंकर आणि त्यांच्या पत्नी यांना व्यासपीठावर बोलवतो. धन्यवाद. डॉक्टर महेश अभ्यंकर आणि त्यांची मुलगी डॉक्टर नेहा अभ्यंकर यांनी लिहिलेलं रँक हे पुस्तक आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होते. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राजहंसच्या ह्या पुस्तक प्रकाशन दिनी हा सोहळा, अतिशय प्रेमाचा असा हा सोहळा इथं संपन्न होतोय. डॉक्टर महेश अभ्यंकर आणि डॉक्टर नेहा अभ्यंकर लिखित रँक हे पुस्तक आपल्याला बाहेर उपलब्ध आहे. तसंच JK मीडियाचा इथे स्टॉल आहे, या स्टॉल्सचा देखील सगळ्यांनी लाभ घ्यावा. डॉक्टर नेहा या नुकत्याच MBBS झालेल्या आहेत आणि वैद्यक क्षेत्रावरचं हे पुस्तक आहे. आत्ताच डॉक्टर जोशींचा उल्लेख झाला, तशी अनेक वैद्यक क्षेत्रातली माणसं जी रुग्णसेवेमध्ये कार्यतत्पर असतात आणि त्यावरचं हे पुस्तक रँक. मनपूर्वक धन्यवाद. डॉक्टर महेश अभ्यंकर यांची कन्या डॉक्टर नेहा अभ्यंकर हिला मी विनंती करते की तिने सगळ्यांशी संवाद साधावा. हॅलो. पुढील 20 वर्षात भारताला महासत्ता होण्यासाठी असंख्य निष्णात डॉक्टर्स आणि इंजिनियर्सची गरज आहे. ही घडविण्याची पूर्वतयारी नीट आणि JEE सारख्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षांमधून होते. भारताला पहिल्या 10 प्रसिद्ध वैद्यकीय रुग्णालयातील एक म्हणजे KEM हॉस्पिटल. 1991 साली माझ्या बाबांनी मालवणहून आणि 2020च्या कोविड काळात मी नीट देऊन KEM हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवला. आमचा प्रवास, त्यात अनुभवलेले चढ उतार आणि आम्हाला गवसलेल्या यशाचा मंत्र रँक या पुस्तकात लिहिला आहे. 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी संदेश म्हणजे मोठी स्वप्ने राखा, लवकर सुरुवात करा आणि सातत्य राखा. MCQची तयारी निष्णात करा, मेहनतीला उत्तम प्लॅनिंगची जोड द्या, आई वडिलांच्या आणि शिक्षकांची सोबत राखा आणि मन सुदृढ ठेवून आत्मविश्वासाने यश मिळवा. या पुस्तकातील एक चॅप्टरमध्ये कॅन्सरवर मात करून नीट परीक्षेत विजय मिळवणाऱ्या सिद्धी भिडे हिने पण लिहिलं आहे. रँक या पुस्तकाच्या उद्घाटनासाठी डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व लाभले हे आमचे भाग्यच होय. व्यासपीठावरील सर्व मोठ्या दर्जाच्या व्यक्तींचा आशीर्वाद आम्हाला लाभो अशीच माझी आशा राहील आणि त्यामुळे रँक या पुस्तकाला प्रसिद्धी मिळावी. मी माझ्या आई वडिलांचे, आजी आजोबांचे, सर्व शिक्षकांचे आणि मला मदत केलेल्या सर्व व्यक्तींचे आभार मानते. तसेच राजहंस प्रतिष्ठानचे थोर समाजसेवक सुहास कबरे सरांचे पण धन्यवाद. या पुस्तकाचे प्रकाशक नवचैतन्य पब्लिशर्स, श्री मराठे, रविराज गंधे, शेट्टी टीचर, महाशूर मॅम आणि इतर सर्व टीमचे पण धन्यवाद. एक पुस्तक हे माणसाच्या जीवनाला कलाटणी देऊ शकते. रँक हे पुस्तक असंख्य विद्यार्थ्यांच्या करिअरला आकार देईल अशीच माझी मनोभावना. थँक्यू. वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाढाल, वाचाल तर आनंदी व्हाल, वाचाल तर कोणाचे तरी करिअर घडवाल.